हरियाणामध्ये काय झालं? उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीला 5 जागा मिळणार नाहीत, 40 जागा जिंकले. मोदींना 400 जागा मिळणार, बहुमत सुद्धा मिळालं नाही. लोकसभेला महाविकास आघाडीला आम्हाला 10 जागा मिळणार नाही, 31 जागा जिंकलो. सर्वेच्या 80 की 83. काल महाविकास आणि आम्ही महाविकास आघाडी किमान 160 जागा जिंकून 160 किमान आम्ही काल सगळे एकत्र बसलो. साधारण महाराष्ट्रभरातला निवडणुका, मतदान, कौल या संदर्भात मी, जयंतराव पाटील, बाळासाहेब थोरात, अनिल देसाई होते सोबत आमच्या, आम्ही सगळे बसलो आणि सीट टू सीट असेसमेंट केल्यावरती असं लक्षात आलं आमच्या की 160 जागा आम्ही सहज जिंकतो महाविकास आघाडी म्हणून. 160 जागा जर आम्ही जिंकतो, हे सर्वे कोणी आणि कसे केले? हे काय कुठले एक्झिट पोल, कुठल्या तरी कंपन्या येतात एक्झिट पोल करतात, आमचा विश्वास नाही. आम्ही 26 तारखेला सरकार बनवतो आहे. ज्या प्रकारे काल बैठक झाली, असं कळतं की काही अपक्ष जे बंडखोर आहेत त्यांना सुद्धा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, जे जिंकून घेऊ शकतील किंवा त्यांची क्षमता नाही. बघा की सरकार अधिक मजबूत करायचं असेल तर जिथे सत्ता असते तिथे अपक्ष येतात किंवा लहान पक्ष येतात. पण आमच्याबरोबर शेतकरी कामगार पक्षाचे आमदार येतील, आमच्याबरोबर समाजवादी पार्टीचे आमदार येतील, आमच्याबरोबर डावे पक्ष आहेत, कम्युनिस्ट निवडून येत आहेत. जीवा पांडू गावित निवडून येत आहेत, विनोद निकोले डहाणूला निवडून येतात, शेका पक्षाचे आमदार निवडून येत आहेत, समाजवादी पार्टीचे आमदार निवडून येतात. हे सगळे महाविकास आघाडीचे घटक आहेत. याशिवाय काही अपक्ष आमच्याबरोबर आतापासूनच त्यांनी आम्हाला पाठिंब्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. आणि आतापासूनच एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस वगैरे जी मंडळी आहेत बरं का, जे उशाला नोटांची बंडलं घेऊन झोपतात, त्यांना झोप लागत नाही त्याशिवाय, गादीमध्ये पण पैसे टाकून झोपतात, त्यांनी आतापासूनच या अपक्षांना वगैरे 50-50 कोटी, 100-100 कोटीची ऑफर द्यायला सुरुवात केली. याचा अर्थ आम्ही जिंकतो आहोत. हे सर्वेवाल्यांना सांगा तुमच्या. जेव्हा हे असे लोक त्यांना जिंकण्याची एवढी खात्री असेल तर आतापासून हे पैशाच्या थैल्या पाठवल्या नसता लहान पक्ष, अपक्ष वगैरे लोकांना. वोटिंग पर्सेंटेजमध्ये सुद्धा 1 ते 1.5% पडतो.